सुंदर नाही का? म्हणजे माझ्याकडे आता सध्या मी शब्द शोधते की मी काय बोलू आता ह्याला, पण मला काही शब्द सुचत नाही. इतकं सुंदर दिसतंय ते. हम्माज ए हम्मा 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 हम्मा. पोटात खूप कसतरी होत होतं आणि वॉमिटिंग सेन्सेशन होत होतं, त्यामुळे थांबले. ओव्याचं पाणी पिते मी इथे. काही खाल्लं वगैरे काही नाही, लिंबूच प्यायले होते, ते पण माझ्या वॉमिटिंगमधून निघून गेलंय. मजा करा, टेन्शन नको, आपण ओके, एकदम फाईन, मस्त. नायक नहीं खलनायक हूँ मैं. गुड मॉर्निंग. उज्जैनवरून मी आता निघते आहे. काल मी गुप्ता फॅमिलीकडे राहिले होते, माझ्या मुलीच्या मैत्रिणीची फॅमिली. सो हॅलो. काल खूप धमाल केली आहे आम्ही, खूप मजा केली आहे. अनिता भाभींनी मला खूप फिरवलं आहे मस्त. उज्जैनची सगळी मंदिरं मी पाहिलेली आहेत मस्तपैकी. तुम्हाला छोटे छोटे ग्लिम्स माझ्या व्हिडिओमध्ये दाखवीन. आणि मजा केली, मस्त धमाल केलेली आहे आम्ही. आणि आता इथून मस्त उज्जैनवरून मी निघते. ओके, चलो, सी यू ऑन द रोड गाइस. चलिए भाभी, थैंक यू सो मच. मिलते हैं फिर से. आप मुंबई ज़रूर आइए भैया. बाय बाय हर्षल, नाइस मीटिंग यू. फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जय श्रीराम. ओम नमः शिवाय. शिवाम नमः शिवाय. देवा, मोठा प्रवास आहे, पहिलाच 650 किलोमीटरचा. व्यवस्थित जाऊ देत. काळजी घे माझी. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय भैया, बाय हर्षद, बाय भाभी. सो मी आता देवासवरून जाणार आहे, सो दॅट आय डोंट हॅव टू क्रॉस इंदोर सिटी. हा मेन हायवे आहे. सरळ इथून तो रेड गेट दिसतोय, म्हणजे मला दिसतोय, तुम्हाला नसेल दिसत. पुढे रेड गेट आहे, इंदोरची एंट्री पॉईंट. तिथून सरळ जाऊन काहीच किलोमीटरनंतर एक लेफ्ट येईल, तो लेफ्ट मला घ्यायचा. ओके, सगळं घेतलेलं आहे मी. चेक, एव्हरीथिंग इज चेक्ड. चलो, सी यू ऑन द रोड गाईज. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 वाजले यार. 6:40 होत आले ऑलमोस्ट. ओके, ट्रिप ए जी माझी कालची मी ओंकारेश्वर होती ती 138 किलोमीटर होती. ती आता मी 1 किलोमीटर झालेला आहे, पण ती आता मी 0 करते, सो दॅट आय कॅन ट्रॅक माय किलोमीटर्स. ही माझी पहिली थोडीशी मोठी, लाईक 600 किलोमीटर मी केलं होतं याआधी गोव्याला जाताना. आता ही माझी मोठी राईड असणार आहे थोडी, 635 किलोमीटर ऑल टुगेदर. इनफॅक्ट लिटल बिट मोर ऑल्सो. लेट मी सी. ओके, बाय बाय उज्जैन. हॅड अ लवली टाईम इन उज्जैन. गुप्ता फॅमिलींनी खूप छान पाहुणचार केलेला आहे माझा. एकदम छान वाटतंय मला, एकदम मस्त. आणि अशी माणसं जोडली जातात आयुष्यामध्ये जी विना किसी म्हणजे स्वार्थाने तुम्हाला हेल्प करतात, तुम्हाला गाईड करतात. सो मस्त, छान. आय थिंक मीच काहीतरी गेल्या जन्मी पुण्य केलं असेल की मला एवढी छान लोक माझ्या आयुष्यात मिळत आहेत. तुम्ही पण, माझे सबस्क्रायबर, माझे फॉलोवर्स, लव यू गाईज. ऑन दॅट नोट, प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. आय मीन माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा त्याच्यावर, मला खूप आवडेल. थँक्यू. इंदोर रस्त्यावरून, म्हणजे उज्जैन इंदोर रस्त्यावरून हा जो आता मी लेफ्ट घेते, हा मला घेऊन जाईल देवास या ठिकाणी. कारण की जर का मी हा सरळ रूट घेतला, डिस्टन्स ऑलमोस्ट सिमिलर आहे, पण मला इंदोर सिटीमधून जावं लागेल. आणि त्यापेक्षा मग गुप्ताभाईंनी मला सजेस्ट केलं की तुम्ही देवासवरून जा, ते तुम्हाला जास्त बेटर होईल. कारण की हायवे पकडूनच जायचं आहे.
इथे मध्ये टोल येतोय कुठेतरी, मला रेड लाईन दिसते, बट आय एम जस्ट होपिंग की तो टोल असेल आणि तिथे खूप जास्त ट्रॅफिक नसेल. मस्त रोड आहे, म्हणजे मस्त वेदर आहे, छान चिल्ड, थंड वाटतंय, छान मस्त. सुंदर नाही का? म्हणजे माझ्याकडे आता सध्या मी शब्द शोधते की मी काय बोलू आता ह्याला, पण मला काही शब्द सुचत नाही. इतकं सुंदर दिसतंय ते. स्ट्रेट हा मस्त हायवे जातो आहे आणि तिथे दिसणारे आपले सूर्य महाराज, लालबुंद गोळा दिसतो आहे सूर्याचा. नो वंडर हनुमानजींना असं वाटलं की मला जाऊन त्या सूर्याला पकडायचं आहे म्हणून. म्हणजे इतकं सुंदर. जर का बॉल तुमच्यासमोर असेल तर खेळण्यासाठी तो हवाच असणार ना. सो हनुमानजीवर राईट ॲक्च्युली. छान आहे, दोन्ही बाजूला शेती आहे, पण हां थोडासा लोनली हायवे आहे हा. पण इथे मला कोणी दिसत नाही आहे मिररमध्ये मागून येणारी गाडी. पुढे तर अजिबातच कुठल्या गाड्या दिसत नाही आहेत. पण हां इथे गावं आहेत काही मध्ये मध्ये येणारी. एक गाडी दिसली मला तिकडे व्हाईट कलरची. वाव. कुठून जाऊ मी? कुठली लेन तुम्ही पाळताय मला सांगा. हम्माज हम्मा 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 हम्मा. मस्त गाड्या नाही आहेत ना त्या पण एकदम मस्त सुसाट, म्हणजे अशा फ्रीली फिरतायत छान रोडवर. आता मी देवास सिटी क्रॉस करत आहे. इथे एक रेल्वे स्टेशन पण येऊन गेलं, म्हणजे रेल्वे ट्रॅक पण येऊन गेला. आणि इथून आग्रा रोड फक्त आता काहीतरी 6.5 मीटरवर आहे, 650 मीटरवर आहे. दॅट्स इट. आणि तो मग सरळ जाईल मुंबई. सो ऑलमोस्ट 38 किलोमीटर चा हे डिस्टन्स होतं मी स्टार्ट केल्यापासून. 13 तास आहेत आता इथून मला. 7:25 झालेले आहेत. आतापर्यंत माझे 38 किलोमीटर झालेले आहेत. अजून 13 किलोमीटर मोर टू गो. ठीक आहे. ओके, हिच्या म्हणण्याप्रमाणे मी 8:26 PM ला पोहोचेन, बट आय डोंट नो. नाईस. ओके, सो मी 90 किलोमीटर ऑलमोस्ट झालेले आहेत आतापर्यंत. माझा ना फोन चार्ज नव्हता, तर मी आता इथे चार्जिंग करायला ठेवलं. आणि लकीली माझ्याकडे ही एक कॉर्ड होती. हा माझा आयफोन नाही आहे, हा माझा एक अँड्रॉईड फोन आहे, ज्याला मी आयफोनच्या हॉटस्पॉटवर ह्याच्यावर मॅप मी कनेक्ट केला आहे आणि तसं तो ॲक्सेस करतो आहे. बट हां, म्हणजे आता आयफोन जरी बॅटरी माझी डाऊन झाली, म्हणजे होणार नाही आता म्हणा, का की मी मॅप ह्याच्यावरच ॲक्सेस करते. पण आता ही बॅटरी जरी डाऊन झाली तरी काही हरकत नाही आहे, कारण की माझं आता इथे कंटिन्युअसली चार्जिंग होत राहील. चलो गुड, गॉट द ऑल्टरनेटिव्ह. चला, काही ना काहीतरी सोल्युशन मिळतं आपण विचार करत केला की. म्हणजे मला काल येताना ओंकारेश्वरला येताना माझं आयफोनची बॅटरी डाऊन झाली होती, त्यामुळे मला 1 तास थांबावं लागलं होतं. आता होपफुली त्या कारणासाठी थांबावं नाही लागणार. आता एक बेकार स्पीड ब्रेकर्स तुम्हाला दाखवते. म्हणजे हे आता कुठे पोचते आपण? 125 किलोमीटर, 26 किलोमीटर तर झालेली आहेतच मी निघाल्यापासून. हा का असं बबल होतं? बाय बेबी. एक मिनिट दाखवते. आता नाही होतं, पण हे काही सेकंदासाठी झालं होतं. गाईज, मी आता उज्जैनवरून निघून इथे 180 किलोमीटर झालेले आहेत. विजयश्री हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे इथे जवळ म्हणजे हायवेवर आग्रा रोडवर. तिथे थांबले मी. पोटात खूप कसतरी होत होतं आणि वॉमिटिंग सेन्सेशन होत होतं, त्यामुळे थांबले इथे. आणि ह्या हॉटेलचे ओनर खूप हेल्पफुल आहे. त्यांनी मला एक मेडिसिन दिली आहे जी मी कॅरी करते सध्या, कारण की मी वाटतं आहे, पण मी आता वॉमिट केली आहे, त्यामुळे आय एम
थिंकिंग की आय विल बी फाईन होपफुली. पण मी थोडा वेळ थांबले इकडे, एक 5-10 मिनटं थांबून मग मी निघेन. तोपर्यंत हे जे हॉटेलचे ओनर आहेत ते मला ओव्याचं पाणी बनवून देत आहेत, ते घेईन आणि निघेन इथून. अजूनही मला मॅपप्रमाणे 10 तास लागणार आहेत असं दाखवतं आणि आता वाजले आहेत 11. सो 9 तर तसं पण होणार, म्हणजे मला वाटतं बहुतेक मला घरी पोचेपर्यंत मध्यरात्र वगैरे होऊ शकते जर का ट्रॅफिक वगैरे मिळालं तर भरपूर रस्त्यात. सो लेट्स सी. पण आता जरा उलटी केल्यावर थोडं बरं वाटतं. तर मला पूर्ण असं वाटत होतं की मी कधी पण एनी टाइम आय विल थ्रो अप ऑन अ बाईक, असं काहीतरी फिलिंग येत होतं. चला सांगते तुम्हाला, निघीन 5-10 मिनिटांनी इथून, मग कसं वाटतंय ते कळेल तुम्हाला लोकांना. ओव्याचं पाणी पिते मी इथे, छान गरम पाणी आहे. आय थिंक आय विल फील बेटर आफ्टर ड्रिंकिंग दिस. है शिव ने मेरे चैनल को अभी अभी सब्सक्राइब किया है. थैंक यू शिव. चलिए, थैंक यू भाई साहब. दवाई रखा है मैंने, कुछ लगा मुझे तो फिर मैं ले लूँगी. आपने बहुत हेल्प की मुझे, थैंक यू सो मच. चलो. सो हे विजयश्री हॉटेल आहे आणि खरंच ॲक्च्युली मला आता खूप बरं वाटतं आणि होपफुली पुढचा 490 किलोमीटरचा माझा जो प्रवास आहे तो अगदी व्यवस्थित होईल. सो लेट्स गो. मी विजयश्री हॉटेलमधून निघाले आहे. 1 तासापेक्षा पण मोठा ब्रेक झालेला आहे हा, पण आता जरा बरं वाटतंय. काही खाल्लं वगैरे काही नाही, लिंबूच प्यायले होते ते पण माझ्या वॉमिटिंगमधून निघून गेले. सो आता मी फक्त एक चिक्की खाल्ली आहे आणि ओव्याचं थोडंसं पाणी त्याने दिलं होतं ते प्यायले. बट आय एम ओके. आता बरं वाटतं, ॲक्च्युली आता बरं वाटतंय मला जरा आफ्टर आय थिंक 2-3 दिवसाचं झोप पण व्यवस्थित झाली नाही आहे आणि बॅक टू बॅक अशी राईड करायची सवय पण नाही आहे ना, त्यामुळे होत असेल कदाचित. आणि थोडंसं खाण्यापिण्यामध्ये पण थोडंसं चेंज झालं असेल, त्यामुळे पण होत असेल. चलो गाईज, 4 किती अजून बाकी आहेत माझे? 470 किलोमीटर बाकी आहेत कंप्लीट करायचे. एस्टिमेटेड टाईम इज 10 hours ॲज पर द गुगल मॅप. जरी 10 hours पकडले तरी मला पोचायला, मी जरी 10 hours 12 तास पकडले तरी मला पोचायला रात्रीचे 11:30 होणार आहे. चलो, स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून अँड बी स्ट्रॉंग. आय एम स्ट्रॉंग. I am positive about my ride today to complete properly without any hassle. चलो, रात्री दुपारचे वाजले आहे 11:30 आणि ऊन पण आता वाढायला लागलं आहे. MP बॉर्डर क्रॉस करते आहे मी आता. इकडे जाऊ ना. टक्सचं चेकिंग होतं इथे. आय गेस हे MP बॉर्डरच आहे. कुठून काढलंय यार, कुठून काढल्यात गाड्या. गाईज खूप जास्त झोप येते मला. मध्ये मध्ये डोळे खरोखर बंद होत होते आणि असं वाटत होतं की कुठेतरी ना कुठेतरी मी रेस्ट घेते आहे. त्यामुळे आता जरा ना 1-2 कॉल करेन मी माझ्या बहिणीला वगैरे किंवा एखाद्या मित्रांना किंवा संदीपला वगैरे, आणि त्यांना सांगेन की प्लीज माझ्याबरोबर अर्धा तास बोला, थोडं करून लोक प्लीज. मला वाटतं मी कॉफी घेतली तर मला बरं वाटेल आणि आता मला जरा बरंच वाटतं, त्यामुळे मी कॉफी घेऊ शकते. नाही तर मी अवॉइड करत होते की दुधाचा कुठलाही प्रकार नाही घ्यायला. बट आय थिंक एक घ्यावा लागेल मला असं कुठेतरी जाणवते.
नाहीतर ही अशी झोप आहे ना अशीच येत राहणार. मला एक सावली हवी होती जेणेकरून मी तिकडे थांबेन आणि कॉल करेन, पण ती सावली मिळतच नाही. एवढ्या उन्हामध्ये कोण थांबणार आहे? 2 मिनिटातच काम, पण तरी काही बहिणीने फोन नाही उचलला तर मग बघावं लागेल ना. संदीप थोडासा बिझी आहे, त्याला आता मी डिस्टर्ब नाही करत. त्याच्या मित्रांना भेटायला गेला आहे तो. वाटेत आता मेडिकल शॉपमध्ये उतरून मी पॅन्डी घेतलंय आणि थोडं एनर्जल पिते, कारण की पोटात काहीतरी गेलं पाहिजे. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. पॅन्डी मेडिसिन घेतलं आहे मी ॲसिडिटीसाठी आणि एक एनर्जल प्यायले आणि जरा बरं वाटते आता. म्हणजे ॲटलिस्ट काहीतरी पोटात गेलं म्हणून बरं वाटते आता. आपल्या मेडिसिनचा इफेक्ट किती होतो ते आता कळेलच आता थोड्या वेळात, पण हां बरं वाटतं आहे. टाईम चेक 1:15 झालेले आहेत. 268 किलोमीटर ऑलरेडी झालेले आहेत आणि किती 400 मोर टू गो मुंबईसाठी. जर का वाटलंच की मध्ये कुठे थांबायचं आहे तर मग मी थांबेन, नाही रिस्क घेणार जास्त. कसं मला माझी बॉडी साथ देते त्याच्यावर डिपेंड. ओके, स्टे ट्यून गाईज. मजा करा, टेन्शन नको. आपण ओके, एकदम फाईन, मस्त. छोटा मोटा क्या बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. सेलिब्रेटर, माय सब्सक्राइबर्स, माय फॉलोअर्स. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टींनी आपण अपसेट नाही व्हायचं. मार्ग निघतोच प्रत्येक गोष्टीतून, निघेल आपल्याला. पण आता बघूया, आय थिंक थोड्या वेळाने मला बरं वाटेलच. सो देन आपण करू पुढची जर्नी. नाही वाटलं तर थांबू कुठेतरी. ठीक आहे, चलो स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून. कप कॉफी मगाशी प्यायला आहे, 1 कप कॉफी आता प्यायला आहे आणि जस्ट 5 मिनिटाची रेस्ट घेऊन सगळं सामान माझं इथंच आहे. 5 मिनिटाची पॉवर नॅप घेतली 15 मिनिटाची आणि आता निघणार होतो. झोप होत ती यार. मस्त 2 कॉफी घेऊन मी निघाले आता इथून. वाजले आहेत 3:20. जवळजवळ 1 तासाचा पुन्हा अजून एक ब्रेक घेतलेला आहे. आता जरा खरंच बरं वाटतंय आणि बऱ्यापैकी एनर्जी पण आलेली वाटते आहे. 340 किलोमीटर मोर टू गो टू रीच माय प्लेस. म्हणजे जवळजवळ 10 तास तर पकडूनच चालूया, कारण की 1 मध्ये पुन्हा ब्रेक घ्यावा लागेल. चला फक्त झोप नको येऊ देत बस, कारण की मगाशी खूप जास्त झोप येत होती. म्हणजे लिटरली म्हणजे मी वाचलेच 2-3 वेळा असं म्हणता येईल. जरा फटाफट मारूया जोपर्यंत जागा आहे, म्हणजे जोपर्यंत एनर्जी आहे तोपर्यंत जरा क्विक फटाफट खेचूया गाडी. नंतर नाशिकला पोचल्यावर डिसाईड करेन थांबणार आहे की नाशिकला नाही थांबणार आहे ते. चलो आता धुळे तर आलंच एनिवेज. डॅम, घाटात ट्रॅफिक. शू. बापरे, तेवढ्यातच फोन आलेला. पण मी घेणार कसं, कारण क्लचवरून तर मी हातच नाही काढू शकत. त्यामुळे मी फोन घेतला त्यात कट झाला. बहुतेक संदीपचाच फोन असेल. डॅम, घाटात गाडी मागे जाते यार, जर का ब्रेक व्यवस्थित नाही लावला तर. नाईस, ठीक आहे. छोट्या पॅचेस मधलं ट्रॅफिक इज फाईन. अरे हे काय झालं? ओ माझ्या ह्याच्यामध्ये गेलंय. पेट्रोल इज इन रिझर्व. आता घाटावर घासली ना गाडी, खेचली ना, म्हणून असं झालं. आता इमिजिएटली भरावं लागेल. पेट्रोल भरावं लागेल रे बाबा. अच्छा, म्हणून ते चेंज झालं डिस्प्ले इकडचं. नो वरीज. मोगूची पोटपूजा झालेली आहे, टंकी फुल. आता घरी जाईपर्यंत नो इश्यूज, कारण की 200 किलोमीटर आहे, म्हणजे 245, तर तेवढं तर चालूनच जाईल फुल टँकमध्ये. युजली 280
पर्यंत आलं की मग मी रिफिल करते, म्हणजे 280 वगैरे चालवली गाडी की रिफिल करते, त्यामुळे काय हरकत नाही आहे. म्हणजे एका फुल पेट्रोलमध्ये आरामात 300पर्यंत गाडी खेचू शकते, म्हणजे हायवेवर असेल तर एस्पेशली. आता किती वाजलेत? 5:25. बॉस, अपन का टारगेट है नासिक को 7 o'clock के पहले क्रॉस करने का है अपन को. आता किती आहे? 55 किलोमीटर वगैरे असेल आता. 55-60 मॅक्स टू मॅक्स नाशिक. त्यामुळे 1 तास 15 मिनटं वगैरे बघूया. सकाळी तुम्ही असाच उगवता सूर्य बघितला होता आणि आता तुम्ही सिमिलर कलरमध्ये आता मावळता सूर्य बघा. थोडीशी एक्स्ट्रा ग्लो आहे ह्याच्यामध्ये, पण खूप सुंदर दिसतं. नशीब लागतं उगवता सूर्य बघायला आणि मावळता सूर्य बघायला. ब्युटिफुल. किती गोड दिसतोय सूर्य तिकडे. हाय, त्याला बोलवा, त्याला बोलवा. हाय, तू येतोयस व्हिडिओमध्ये बघा. घरी गेलास की न्यूजवर येणार आहे आज. अच्छा, नाशिक याला फक्त 23 किलोमीटर्स आहेत आणि थोडंसं इथे ट्रॅफिक मिळालेलं आहे. नायकची नायक नहीं खलनायक हूँ मैं. अच्छा अच्छा अच्छा. जुर्मी बड़ा दुखदायक हूँ मैं. ये प्यार क्या मुझको क्या खबर, यार नफरत के लायक हूँ मैं. नायक नहीं खलनायक हूँ मैं. सॉरी, गाणं तुम्हाला ऐकावं राहावं लागेल कारण की माझा हात फ्री नाही आहे गोप्रो बंद करायला. आय एम सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. ओके. शूफ. जाईल का, जाईल का, जाईल का? चला नायक जी, लेट मी गो अहेड. सो दुपारी कॉफी पिऊन जेव्हा मी निघाले तेव्हा मी टार्गेट केलेलं की मी 7च्या आधी नाशिक क्रॉस करेन आणि आता 6:15 झालेले आहेत आणि मी नाशिक क्रॉस करते आहे. आय एम बिफोर द टाइम गाईज. ओके गुड. सो अंदाजे आता मला तरी घरी पोचेपर्यंत म्हणजे 12च्या आत पोचायला पाहिजे. त्याच्या आधी पोचू शकेन, बट लेट्स सी 12च्या आत. अरे येड्या, PUC करून घे जरा. काय आहे, किती दूर सोडलं त्याने. शी घाणेरडा. आणि हा पण, हे देवा. अच्छा, मी जेव्हा आता हा ब्रिज किती आहे ते बघूया. 480 आता माझे किलोमीटर झालेले आहेत आणि हा ब्रिज संपेपर्यंत किती किलोमीटर होता ते आपण चेक करू. ओके, जवळजवळ 11 किलोमीटरचा हा रोड आहे, म्हणजे बरोबर जाऊन येऊन 22 किलोमीटर. जाणारा येणारा पकडला तर 22 किलोमीटर. ओके, नाईस. मच लिंडेड ब्रेक माझ्यासाठी पण आणि विस्कीसाठी पण. 3:22ला जे आम्ही निघालो होतो मी आणि मोगली, सॉरी माझ्यासाठी आणि मोगलीसाठी पण, सॉरी मी विस्की बोलले, आय एम मिसिंग विस्की. ओके, सो आम्ही 3:22ला निघालो होतो समवेअर फ्रॉम धुळे. ओके, आणि आता वाजले आहेत 7:18, म्हणजे जवळजवळ 4 तास कंटिन्युअसली गाडी चालली. फक्त एकदा पेट्रोल भरायला आम्ही बसलो होतो आणि मोर दॅन 200 किलोमीटर चालली यार मोगली. गुड बॉय, मस्त आहेस तू. चल आता थोडासा आराम कर तू, अर्धा पाऊण तास.
तुझ्या पोटू भरलेलं आहे, मम्मा जाऊन पोटू भरून येते आता. ओके बा बेबी, चला काहीतरी खाऊया, वॉशरूमला जाऊया. आज आहे ना बमची वाट लागलेली आहे पूर्णपणे. सीटचं काहीतरी करावं लागणार. ट्रीटिंग मायसेल्फ विथ दिस ट्रीट. मॅकडॉनल्ड्समध्ये मस्तपैकी काहीतरी स्नॅक्स खाऊन पूर्ण ॲक्च्युली खाताच नाही आलं सगळं. मफिन पार्सल घेतलं, चॉकलेट ड्रिंक असंच ठेवलं अर्धं, आणि फ्राईज पण असंच ठेवलं. आय डोंट नो, सम गडबड इन माय स्टमक. चलो मी निघते. 8:30 वाजलेले आहेत. 531 किलोमीटर ऑलरेडी झालेले आहेत. 115 किलोमीटर मोर टू गो. गणपती अप्पा मोरया. हर हर महादेव. जय महाकाल. जय श्रीराम. हरिओम. थ्री अँड हाफ आवर ऑफ जर्नी मोर टू कम्यूट. कारण की मध्ये ट्रॅफिक आहे घाटात पण आणि कसाराला पण. आता डायरेक्ट आपण घरी गेल्यावर भेटू. ओके. कसारा घाट उतरते मी रात्रीचे 8:40 वाजता. दिस इज गुड. लोणावळ्याचा घाट एवढा ग्रॅज्युअल स्लोप नाही आहे ना, पण हां ट्विस्ट अँड टर्न्स तसेच आहेत. काही नाही, आरामात चालू. काही ओव्हरटेक वगैरे करायची गरज नाही आहे. काहीच दिसत नाही आहे मला रोड व्यतिरिक्त इथे. संपला का घाट? स्लो मूविंग ट्रॅफिक ऑन द घाट. नाशिकपर्यंत म्हणजे उज्जैनपासून नाशिकपर्यंतचा रोड छान होता. इथे थोडंसं ना खराब आहे इगतपुरीच्या पुढे, आणि ट्रॅफिक तर आहेच एनिवेज मध्ये मध्ये पॉकेट्समध्ये. हो हो येस. थँक्यू 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 थँक्यू. खुश. हेलो गाइस, किधर हो? आगे आ जाओ. हेलो 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 हेलो. ये खुश. येस, वाजले आहेत 11:10 आणि झाले आहेत 647 किलोमीटर्स. थैंक यू मोगू. आज मस्त चला मोगू भी. 200 किलोमीटर साथ में मारा है उसने आज.